हॅलो मॅम, मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट. विंटेज एलिफंट स्टार्टअप्स आणि फाउंडर्ससाठी काम करते आणि आज आपण मॅक्स महाराष्ट्रामध्ये भेटतोय. मॅडम, आज एवढा छान कार्यक्रम झाला निवेश महाकुंभचा आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाल्या. साधारणपणे जे आपण म्हणतो की गुंतवणूक आणि अध्यात्म या दोन्हीचा एक संगम किंवा त्यांची एक चांगली सांगड तुम्ही इथे बसलेल्या प्रेक्षकांना सांगितली. तुम्हाला याबद्दल काय सांगावं वाटेल आज आमच्या दर्शकांना? सगळ्यात महत्त्वाचं, ज्ञानदा तुम्हाला धन्यवाद. तुमच्या मॅक्स महाराष्ट्र या वेब चॅनलला धन्यवाद देते. अभिनव संकल्पना जी या महाकुंभामध्ये मांडली गेली ती म्हणजे गुंतवणूक आणि अध्यात्म यांची सांगड. मला असं वाटतं सध्या सगळी मंडळी पैशाच्या मागे धावतायत. सगळ्या जगाची भूक आहे सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, श्रीमंती. पण याच्या मागे धावता धावता एक समाधान नावाची श्रीमंती असते, ती माणूस हरवत चाललाय. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य हरवून डिप्रेशन, प्रचंड ताणतणाव यामागे मनुष्य हरवत चाललाय स्वतःचं अस्तित्व. त्यामुळे थोडंसं आत पाहता यावं आणि मी कोण आहे किंवा अध्यात्म जाणून घेता यावं. अत्यंत सुंदर अशी संकल्पना जी मलाही व्यक्तिगत खूप आवडली. कारण गुंतवणूक आणि अध्यात्म हे दोन विषय तसे टोकाचे आहेत, पण बघायला गेलं तर आयुष्यामध्ये फक्त पैसा मिळवणं हे ध्येय नाही. पैसा हे साधन आहे, संपत्ती हा प्रवास आहे, पण ध्येय कुठलं असेल तर ते समाधान आहे. या सगळ्या मागे ही जी सगळी धडपड किंवा आपण एवढ्या वेळ आता जी चर्चा ऐकली, या सगळ्या चर्चेचं सार काय, तर तुम्हाला छान जगायचंय, तुम्हाला आनंदी जगायचंय. आणि तो आनंद बाहेर शोधून नाही मिळणार, तो आनंद स्वतःच्या आतमध्ये आणि स्वतःच्या आत बघण्याचं दर्शन म्हणजेच अध्यात्माचं दर्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. गुंतवणूक फक्त पैशांचीच नसते, गुंतवणुकीने पैसा वाढतो तसं आयुष्याचं मूल्य सुद्धा आम्हाला वाढवायचंय. आणि त्यामध्ये मग नीती आहे, सदाचार आहे, संयम आहे, शहाणपण आहे, इतरांना मदत करण्याची एक अत्यंत सुंदर अशी मनातली भावना. कारण मी मगाशी म्हणाले की दुसऱ्यांसाठी खूप करायचंय आपल्याला, पण आपला खिसा रिकामा आहे, काहीच देऊ शकत नाही. तो जर भरलेला असेल तर आपण मोकळ्या हस्तानी आपण लोकांना देऊही शकतो. आणि देण्याचा आनंद, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यानंतर आपल्याला जे मिळणारं समाधान आहे ते कुठल्याच संपत्तीत मोजता येत नाही, ते विलक्षण आहे. त्यामुळे मला असं वाटतं गुंतवणूक आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड आपल्या आयुष्यात असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ही सांगड कशी घालायची किंवा कुणी घातली तर ते पुराण काळापासून त्याला उदाहरण आहेत. आमच्या संतांनी सुद्धा ते सांगून ठेवलंय. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. समर्थ म्हणाले प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थी विवेका. छत्रपती शिवराय श्रीमंत योगी होते. योगी कधी श्रीमंत नसतो आणि श्रीमंत कधी योगी नसतो, पण समर्थ रामदास स्वामींनी त्यांचं वर्णन श्रीमंत योगी असं केलं. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असं म्हणायचे. पण एकेकाळी शेकडो गडकोटांचं मिळवलेलं स्वराज्य एका क्षणात सद्गुरूंच्या झोळीत टाकायला सुद्धा ते तयार होते. आणि एवढंच नाही, 32 मण सोन्याच्या सिंहासनावर ते प्रतिष्ठित झाले. इतकं ऐश्वर्य संपन्न राजा आपल्याला मिळाला. रामकृष्णांचा वारसा या भूमीला आहे, ज्ञानोबा तुकोबांचे विचार आहेत. मला असं वाटतं एक मनाची बैठक पक्की झाली स्थितप्रज्ञ, की मग आयुष्यात आलेले चढ उतार आपण सहज पेलू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना सुद्धा आलेले चढ उतार मनुष्य सहज हसत खेळत पार करू शकतो. म्हणून अध्यात्माची गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये खूप गरज आहे आणि दोन्हीची सांगड आपल्या आयुष्यात असणं अत्यंत गरजेचं आहे. थँक्यू सो मच. आज तुम्ही मॅक्स महाराष्ट्रासोबत कनेक्ट झालात आणि खूप 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 छान तुम्ही आमच्या दर्शकांना ही ॲडवाईस दिली आहे आणि असंच मॅक्स महाराष्ट्रासोबत कनेक्ट राहा.